हॅलो फ्रेंड्स, ऐश्वर्या क्रिएशनमध्ये मी ऐश्वर्या तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. आज आपण बघणार आहोत हे सुंदर असं फ्लॉवर बो. बनवायला अतिशय सोपं आणि पटकन होणारं असं आहे. त्याच्या बॅक साईडला मी त्या फुलाला आणि बेल्टला सपोर्ट राहावा म्हणून 2-3 राउंडचं एक सर्कल बनवून घेतलं आणि ते याला इथे अटॅच सुद्धा केलंय. यामध्ये मी इथे डबल क्रोशे, पॉपकॉर्न स्टिच आणि सिंगल क्रोशेचा वापर करून हे सुंदर असं फ्लॉवर बनवलंय. चला तर मग आता हे कसं बनवायचं हे आज आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया. यासाठी मी इथे ही येलो आणि व्हाईट कलरची लोकर घेतली आहे. त्यानंतर हा व्हाईट कलरचा रबर बँड घेतलाय आणि 2 ची सुई घेतली आहे. चला तर मग आपण लगेच सुरुवात करूया. तर सुरुवातीला आपल्याला ही येलो कलरची लोकर घ्यायची आहे आणि आता ह्याची आपण मॅजिक रिंग घालून घेणार आहोत. आता या मॅजिक रिंग मध्ये आपल्याला 2 चेन घालायचे. त्यानंतर आता या रिंग मध्ये आपल्याला एक डबल क्रोशे घालून घ्यायचा. आता एक चेन घालून घ्यायची. परत आता या मॅजिक रिंग मध्ये एक डबल क्रोशे घालून घेणार आहोत. त्यानंतर एक चेन घालून घ्यायची. अशा पद्धतीने आपण इथे 8 डबल क्रोशे इथे घालून घेणार आहोत. 3 इथे आपले हे 3 डबल क्रोशे, एक चेन घालून झालेली आहे. आता आपण हा चौथा डबल क्रोशे घालून घेणार आहोत. परत एक चेन. आता 5वा डबल क्रोशे, एक चेन, 6वा डबल क्रोशे, एक चेन, 7 आणि शेवटचा 8वा डबल क्रोशे. शेवटी पण एक चेन घालायची. त्यानंतर आता ही जी मॅजिक रिंग आहे ती आपण ओढून घेणार आहोत. हे जे टोक आहे त्याने आपण ओढून घ्यायचं. त्यानंतर आता ह्याच्यामध्ये जिथे आपण सुरुवातीला 2 चेन घातल्या होत्या त्यातल्या दुसऱ्या चेनमध्ये आपल्याला स्लिप स्टिच घालून लॉक करून घ्यायचं. अशा प्रकारे इथे आपला हा पहिला राऊंड कंप्लीट झाला. आता सेकंड राऊंडच्या सुरुवातीला इथे आपण ही व्हाईट कलरची लोकर अटॅच करून घेणार आहोत आणि इथे आपल्याला 2 चेन घालून घ्यायचे. त्यानंतर आता या सेम स्टिच मध्येच आपल्याला पॉपकॉर्न स्टिच बनवून घ्यायचंय. त्यासाठी या स्टिच मध्ये आपल्याला 5 डबल क्रोशे घालून घ्यायचे. 1 2 3 4 आणि 5. आता इथे हे 1 2 3 4 आणि 5 इथे आपले 5 डबल क्रोशे घालून झाले. आता पहिल्या स्टिच मध्ये आपल्याला ही सुई घालायची आणि आता आपण जो शेवटचा डबल क्रोशे घातला तो डबल क्रोशे या टाक्यामधून आपण काढून घेणार आहोत. अशा प्रकारे इथे आपला हा एक पफ तयार होईल. सॉरी, पॉपकॉर्न स्टिच इथे तयार होईल. आता आपल्याला 4 चेन घालायचे आहेत. 2 3 आणि 4. त्यानंतर आता पुढच्या स्टिच मध्ये मगाच सारखंच आपल्याला 5 डबल क्रोशे घालून घ्यायचे. 1 2 3 4 आणि 5. आता हे 5 डबल क्रोशे घालून झाल्यानंतर पहिल्या स्टिच मध्ये सुई घालायची आणि जो शेवटचा डबल क्रोशे आहे तो आपण त्यातून काढून घेणार आहोत. त्या स्टिच मधून काढून घ्यायचा. म्हणजे इथे आपला हा पॉपकॉर्न तयार होईल. त्यानंतर परत 4 चेन घालायच्या आणि पुढच्या स्टिच मध्ये परत 5 डबल क्रोशे घालून
पॉपकॉर्न तयार करून घ्यायचा. अशा पद्धतीने आपण हा राउंड इथे कंप्लीट करून घेणार आहोत. आता शेवटचा पॉपकॉर्न घालून झाल्यानंतर सुद्धा मी 4 चेन घालून घेतल्या आणि आपला जो पहिला पॉपकॉर्न आहे त्याच्या चेनमध्ये आपण स्लिप स्टिच घालून लॉक करून घेणार आहोत. आता एक चेन घालून घेतली आणि आता हा थ्रेड जो आहे तो आपण इथे कट करून घेऊया. आता आपल्याला इथे परत येलो कलरची लोकर अटॅच करून घ्यायचे. त्यानंतर एक चेन घालून घेतली मी आणि आता आपण जिथे 4 चेन घातल्या होत्या ना तिथे आपल्याला काम करायचं. सुरुवातीला एक सिंगल क्रोशे घालून घेतला. त्यानंतर आता इथे आपल्याला 3 डबल क्रोशे घालून घ्यायचे. 2 आणि 3. 3 डबल क्रोशे घालून झाल्यानंतर 2 चेन घालायच्या आणि आता हे सेम स्पेसमध्येच परत 3 डबल क्रोशे घालून घ्यायचे. 1 2 आणि 3. त्यानंतर आता पुढच्या 4 चेन्सच्या स्पेसमध्ये एक सिंगल क्रोशे घालून घ्यायचा आणि परत 3 डबल क्रोशे, 2 चेन, परत 3 डबल क्रोशे. 1 2 आणि 3. अशा प्रकारे आपल्याला ह्या 4 चेनच्या स्पेसमध्ये प्रत्येक ठिकाणी 3 डबल क्रोशे, 2 चेन, 3 डबल क्रोशे असं घालून हा राउंड इथे कंप्लीट करायचा आहे. आता नेक्स्ट राउंडसाठी इथे आपण ही व्हाईट कलरची लोकर अटॅच करून घेणार आहोत. त्यानंतर इथे 2 चेन घालून घ्यायच्या आणि आपण मगाशी जिथे डबल क्रोशे घातले होते त्या प्रत्येक टाक्यामध्ये आपल्याला एक सिंगल क्रोशे घालून घ्यायचा आहे. 1 2 3. आता इथे आपले हे 3 सिंगल क्रोशे घालून झाले. त्यानंतर मगाशी जिथे आपण 2 चेन घातल्या होत्या त्या स्पेसमध्ये एक सिंगल क्रोशे, 2 चेन आणि परत सेम स्पेसमध्येच एक सिंगल क्रोशे घालून घ्यायचा. त्यानंतर आता पुढच्या डबल क्रोशेमध्ये परत एक सिंगल क्रोशे घालून घ्यायचा. 1 2 आणि 3. ठीक आहे. आता इथे आपल्याला हा मगाशी जो पॉपकॉर्न स्टिच आपण बनवला होता त्या पॉपकॉर्न मध्ये आपल्याला एक सिंगल क्रोशे घालून घ्यायचंय. त्या पॉपकॉर्नच्या मागून मी ही सुई घालून लोकर काढून घेतली आणि इथे आपण एक सिंगल क्रोशे घालून घेणार आहोत. त्याला फ्रंट पोस्ट सिंगल क्रोशे असं म्हणतात. आता परत मगासारखं प्रत्येक डबल क्रोशे मध्ये एक सिंगल क्रोशे घालून घ्यायचा. 1 2 3 आणि 4. त्यानंतर हा जो 2 चेनचा गॅप आहे त्याच्यामध्ये एक सिंगल क्रोशे, 2 चेन आणि एक सिंगल क्रोशे घालून घ्यायचा आणि आता पुढच्या डबल क्रोशे मध्ये परत एक सिंगल क्रोशे घालून घ्यायचा. 1 2 आणि 3. त्यानंतर आता मगासारखंच या पॉपकॉर्न मध्ये आपल्याला एक सिंगल क्रोशे घालून घ्यायचा आहे. पॉपकॉर्नच्या
मागून मी सुई काढून सिंगल क्रोशे घालून घेतला. याला मगाशी जसं सांगितलं तसं याला फ्रंट पोस्ट सिंगल क्रोशे असं म्हणतात. आता हा जो राउंड आहे याच्यामध्ये आपल्याला जिथे डबल क्रोशे आहे तिथे प्रत्येक ठिकाणी एक एक सिंगल क्रोशे घालून घ्यायचा आहे. 2 चेनच्या जागी आपल्याला एक सिंगल क्रोशे, 2 चेन, एक सिंगल क्रोशे घालून घ्यायचा आहे. आणि पॉपकॉर्नचं जिथे घातलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला एक फ्रंट पोस्ट सिंगल क्रोशे घालून हा राउंड कंप्लीट करून घ्यायचा आहे. आता आपला फ्लॉवर इथे तयार झालाय. आता याची जी बॅक साईड आहे ती आपण इथे बनवून घेणार आहोत. त्यासाठी मी इथे येलो कलरची लोकर घेतली. आता मॅजिक रिंग घालून घेणार आहोत आपण. त्यानंतर या मॅजिक रिंग मध्ये आपल्याला 2 चेन घालायच्या आहेत आणि आता याच्यामध्ये 6 सिंगल क्रोशे आपण घालून घेणार आहोत. 1 2 3 4 5 आणि 6. ठीक आहे. आता ही मॅजिक रिंग आपण ओढून घेऊया आणि सुरुवातीला आपण ज्या 2 चेन घातल्या होत्या त्यातल्या दुसऱ्या चेनमध्ये स्लिप स्टिच करून लॉक करून घेऊया. स्लिप स्टिच घालून झाल्यानंतर आपण एक चेन घालणार आहोत आणि आता सेम स्टिच मध्ये एक सिंगल क्रोशे घालून घ्यायचा आहे. त्यानंतर आता त्याच्या पुढच्या स्टिच मध्ये आपल्याला 2 सिंगल क्रोशे घालून घ्यायचे. त्याच्या पुढच्या स्टिच मध्ये परत 2 सिंगल क्रोशे. अशा प्रकारे आपल्याला प्रत्येक स्टिच मध्ये 2-2 सिंगल क्रोशे घालून हा राउंड कंप्लीट करायचा आहे. आता तिसऱ्या राउंडच्या सुरुवातीला परत एक चेन घालायची. त्यानंतर आता नेक्स्ट स्टिच मध्ये आपल्याला एक सिंगल क्रोशे घालून घ्यायचा आहे. त्यानंतर त्याच्या पुढच्या स्टिच मध्ये 2 सिंगल क्रोशे घालायचे. 1 2. आता त्याच्या पुढच्या स्टिच मध्ये परत एक सिंगल क्रोशे. त्याच्या पुढच्या स्टिच मध्ये 2 सिंगल क्रोशे. याच्या पुढच्या स्टिच मध्ये एक सिंगल क्रोशे. याच्या पुढच्या स्टिच मध्ये 2 सिंगल क्रोशे. अशा प्रकारे आपल्याला एका स्टिच मध्ये एक सिंगल क्रोशे आणि त्याच्या पुढच्या स्टिच मध्ये 2 सिंगल क्रोशे घालून हा राउंड इथे कंप्लीट करून घ्यायचा. आता आपल्या इथे फ्लॉवर आणि त्याची बॅक साईड इथे तयार झाली. आता या बेल्ट वरती आपण हे अशा पद्धतीने फ्लॉवर ठेवणार आहोत आणि त्याच्या बॅक साईडला हे जे आता आपण सर्कल तयार करून घेतले ते लावून इथे स्टिच करून घेणार आहोत. आता तुम्ही बघू शकता इथे आपला सुंदर असा फ्लॉवर हेअर बो तयार झालेला आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक यू.